लास्ट लेक्चरमध्ये आपण वेक्टर प्रॉडक्टच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत. तर त्या एकदा आपण मी रिपीट करते आणि पुढची पण कॅरेक्टरिस्टिक्स केले. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय पाहिलं होतं, वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, दॅट इज P bar cross Q bar is not equal to Q bar cross P bar, but their magnitude is same. That is mod of P bar cross Q bar equal to mod of Q bar cross P bar. Direction are opposite of these two vectors. P bar cross Q bar is a vector, also Q bar cross P bar is a vector. Their magnitude is same but direction is opposite. We can write as a P bar cross Q bar equal to minus Q bar cross P bar. That is, here vector product does not obey the commutative law of multiplication. Also, second characteristic, vector product obeys distributive law of multiplication. Suppose A bar, B bar, C bar are three vectors and it obeys the distributive law of multiplication. That is, A bar cross B bar plus C bar, it is equal to A bar cross B bar plus A bar cross C bar. This is the distributive law of multiplication. Here magnitude of vector product, it is given by mod of P bar cross Q bar. म्हणजे P bar आणि Q bar टू वेक्टर्स आपण कन्सिडर केले. इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू काय, P इंटू Q इंटू काय साइन थिटा इज द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. अँड हियर देर आर द थ्री केसेस. इफ दीज टू वेक्टर्स आर पॅरलल, दॅट इज थिटा इक्वल टू 0 डिग्री आणि साइन 0 इक्वल टू काय आहे, 0 आहे. sin theta, that is sin 0, it is equal to 0. Therefore, magnitude of P bar cross Q bar, it is equal to काय येणार आहे, 0 येणार. If two vectors are parallel, that is here their cross product is a 0 vector cross product and magnitude also काय आहे 0. Similarly for the unit vector आपण कन्सिडर करून युनिट वेक्टर साठीचा किंवा युनिट वेक्टर साठीचं कन्सिडर केलं तर आय कॅप क्रॉस आय कॅप काय येणार आहे, 0 वेक्टर येणार. तसंच जे कॅप क्रॉस जे कॅप ते सुद्धा किती येणार, 0 वेक्टर येणार. आणि के कॅप क्रॉस के कॅप ते सुद्धा किती येणार आहे, 0 वेक्टर येणार. दॅट इज इट इज इक्वल टू 0 बार. अँड हियर वेक्टर प्रॉडक्ट विथ इट सेल्फ, दॅट इज P bar क्रॉस P bar किंवा मग Q bar क्रॉस Q bar. Q bar क्रॉस Q bar जरी घेतला आपण विथ इट सेल्फ, ते सुद्धा काय राहणार आहे, 0 वेक्टर राहणार. हे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत. आता इथं थिटा इक्वल टू 0 असताना म्हणजे ते पॅरलल असताना. आता सेकंड आहे, इफ थिटा इक्वल टू किती आहे, 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन, दॅट इज 180 डिग्री. देन साइन थिटा इक्वल टू काय आहे, साइन पाय किंवा साइन 180, त्याची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. म्हणजे काय येणार आहे, मॉड ऑफ P bar क्रॉस Q bar इट इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 0. म्हणजे अँटी पॅरलल वेक्टर्स असेल तर त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट हा काय मिळतो, 0 वेक्टर मिळतो आणि त्यांची मॅग्निट्यूड किती मिळणार आपल्याला, 0 मिळणार. मग आता हे झालं 180 डिग्री असताना म्हणजे अँटी पॅरलल. आणि थर्ड केस आपण कन्सिडर करून इफ थिटा इक्वल टू 90 डिग्री, 90 डिग्री म्हटल्यानंतर ते दोन्ही वेक्टर कसे राहणार आहे, परपेंडिक्युलर नाही. आणि साइन थिटा इट इज इक्वल टू साइन 90 डिग्री आणि इट इज इक्वल टू किती व्हॅल्यू आहे, 1 आहे. म्हणजेच मग त्यावेळेस काय राहणार आहे, मॉड ऑफ P bar क्रॉस Q bar इट इज इक्वल टू P इंटू Q आणि साइन 90 ची व्हॅल्यू किती, 1. म्हणजे दोन्ही वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रॉडक्ट इतकं येणार. आणि नंतरचं आपण कन्सिडर करू, हियर युनिट वेक्टरसाठी कन्सिडर करू आय कॅप जे कॅप के कॅप आर 3 वेक्टर्स along x, y and z axis. Suppose this is the x axis, this is y axis and this is a z axis. x axis च्या along काय वेक्टर आहे, युनिट वेक्टर i कॅप.
वाय ॲक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय आहे जे कॅप आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय आहे के कॅप आहे. तर आय कॅप क्रॉस जे कॅप ह्या दोघांमधला अँगल हा किती आहे 90 डिग्री आहे आणि यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर ह्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर म्हणजे काय झेड ॲक्सिसच्या अलॉंग राहणार. मग आपल्याला काय मिळेल आय कॅप क्रॉस जे कॅप इट इज इक्वल टू काय मिळणार के कॅप मिळेल. के कॅप आपण असं रोटेशन घेतोय. आता जे कॅप क्रॉस के कॅप जे कॅप क्रॉस के कॅप याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर म्हणजे हा राहणार ती त्याची डायरेक्शन राहील इक्वल टू काय आय कॅप. नंतर के कॅप क्रॉस आय कॅप के कॅप क्रॉस आय कॅप इट इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला जे कॅप मिळतं. आता आपण ऑर्डर चेंज करू. ऑर्डर चेंज करू म्हणजे जे कॅप क्रॉस आय कॅप घेतला आपण जे कॅप क्रॉस आय कॅप तर याचा निगेटिव्ह वेक्टर आता हा के कॅप आहे जे कॅप क्रॉस आय कॅप घेतला तर म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये राहणार म्हणजे काय मिळणार आपल्याला मायनस के कॅप मिळणार. इथली ऑर्डर चेंज केली तर के कॅप क्रॉस जे कॅप हे जर घेतलं तर काय मिळणार आपल्याला मायनस आय कॅप आणि आय कॅप क्रॉस के कॅप घेतला आपण तर काय मिळणार आपल्याला मायनस जे कॅप. रोटेशन कसं आहे ऑर्डर हे आय कॅप टू जे कॅप काय मिळेल के कॅप जे कॅप टू के कॅप म्हणजे याचा क्रॉस प्रॉडक्ट आय कॅप मिळणार आणि के कॅप क्रॉस आय कॅप काय मिळेल जे कॅप आणि ऑर्डर चेंज केली तर जे कॅप क्रॉस आय कॅप काय मिळेल मायनस के कॅप नंतर आय कॅप क्रॉस के कॅप काय मिळेल मायनस जे कॅप आणि के कॅप क्रॉस जे कॅप काय मिळेल आपल्याला मायनस आय कॅप मिळेल. हे काय आहे युनिट वेक्टरचं काय आहे क्रॉस प्रॉडक्ट आहे. हे आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे आणि आता आपण काय करू त्याच्या कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचं आहे आपल्याला इन टर्म्स ऑफ ए कॉम्पोनंट ऑफ टू वेक्टर. सपोज पी बार इट इज इक्वल टू पी बार वेक्टर इज पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू काय जे कॅप आणि प्लस पी झेड इंटू काय आहे के कॅप. हा पी बार वेक्टर आहे आणि सपोज क्यू बार वेक्टर इज क्यू एक्स इंटू काय आहे आय कॅप प्लस क्यू वाय इंटू काय आहे जे कॅप आणि प्लस क्यू झेड इंटू काय आहे के कॅप. तर आपल्याला काय करायचं पी बार क्रॉस क्यू बार काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ पी बार अँड क्यू बार. पी बार क्रॉस क्यू बार इट इज इक्वल टू पी बार वेक्टर पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप प्लस पी झेड इंटू काय के कॅप आणि क्रॉस. आता कोणता वेक्टर आहे क्यू बार वेक्टर क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप आणि प्लस क्यू झेड इंटू काय के कॅप यांचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा. मग पी एक्स इंटू आय कॅप क्रॉस दिस पी एक्स इंटू आय कॅप क्रॉस क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप क्रॉस क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप आणि प्लस क्यू झेड के कॅप आणि प्लस पी झेड इंटू के कॅप पी झेड इंटू के कॅप क्रॉस काय येणार क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप आणि प्लस क्यू झेड इंटू काय के कॅप. हे काय आहे वेक्टर प्रॉडक्ट आहे. तर आपल्याला वेक्टर प्रॉडक्ट घ्यायचा आहे. वेक्टर प्रॉडक्ट इट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. मग त्यानुसार पाहू आपण. मग पी एक्स इंटू क्यू एक्स आय कॅप क्रॉस आय कॅप येणार दिस इज इक्वल टू पी एक्स इंटू क्यू एक्स आणि इंटू आय कॅप क्रॉस आय कॅप किंवा याला ब्रॅकेट केलं तरी चालेल प्लस पी एक्स इंटू क्यू वाय आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आय कॅप क्रॉस जे कॅप आणि प्लस पी एक्स इंटू क्यू झेड आणि आय कॅप क्रॉस का आहे के कॅप प्लस पी एक्स इंटू क्यू झेड आणि इन ब्रॅकेट आय कॅप क्रॉस के कॅप. आता इथलं घ्यायचं आहे
प्लस पी वाय इंटू क्यू एक्स, पी वाय इंटू क्यू एक्स इंटू काय आहे जे कॅप क्रॉस आय कॅप प्लस पी वाय इंटू काय आहे क्यू वाय आणि इंटू जे कॅप क्रॉस जे कॅप आणि प्लस पी वाय इंटू क्यू झेड इंटू काय आहे जे कॅप क्रॉस के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप प्लस आता क्यू पी झेड इंटू दिस क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे पी झेड इंटू क्यू एक्स आणि इन ब्रॅकेट के कॅप क्रॉस आय कॅप प्लस पी झेड इंटू क्यू वाय इन ब्रॅकेट के कॅप क्रॉस काय येणार जे कॅप येणार आणि प्लस पी झेड इंटू क्यू झेड आणि इन ब्रॅकेट के कॅप क्रॉस के कॅप, के कॅप क्रॉस के कॅप एवढं येतं. म्हणजे काय करता येईल आता आय कॅप क्रॉस जे कॅप का आहे के कॅप आहे आणि जे कॅप क्रॉस के कॅप का आहे आय कॅप आहे. मग आय कॅप क्रॉस आय कॅप क्रॉस प्रॉडक्ट विथ इटसेल्फ का आहे 0 आहे. मग दिस इज इक्वल टू पी एक्स इंटू क्यू एक्स इंटू का आहे 0, 0 वेक्टर येणार प्लस पी एक्स इंटू क्यू आय आय कॅप क्रॉस जे कॅप काय मिळतं आपल्याला के कॅप मिळतं पी एक्स इंटू क्यू वाय इंटू काय मिळेल आपल्याला के कॅप प्लस पी एक्स इंटू क्यू झेड आय कॅप क्रॉस के कॅप, आय कॅप क्रॉस के कॅप, आय कॅप क्रॉस के कॅप मायनस काय मिळेल आपल्याला जे कॅप मिळेल मायनस जे कॅप आय कॅप क्रॉस जे कॅप ते आय कॅप क्रॉस का आहे के कॅप आहे मायनस का आहे जे कॅप आहे. नंतर हे झालं नंतरचं काय आहे प्लस पी वाय इंटू क्यू एक्स जे कॅप क्रॉस आय कॅप आहे जे कॅप क्रॉस आय कॅप काय मिळतं आपल्याला मायनस का आहे के कॅप मिळतं मायनस के कॅप आणि नंतर पी वाय इंटू क्यू वाय, पी वाय इंटू क्यू वाय क्रॉस प्रॉडक्ट विथ इटसेल्फ का आहे 0 आहे इंटू 0 आणि प्लस पी वाय इंटू क्यू झेड जे कॅप क्रॉस के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप काय आहे आय कॅप इंटू आय कॅप नंतर जातं हे प्लस पी झेड इंटू क्यू एक्स के कॅप क्रॉस आय कॅप काय मिळणार आपल्याला जे कॅप मिळणार इट इज इक्वल टू जे कॅप आणि नंतर आहे पी झेड प्लस इंटू क्यू वाय के कॅप क्रॉस जे कॅप, के कॅप क्रॉस जे कॅप काय मिळणार मायनस आय कॅप के कॅप क्रॉस जे कॅप किती आहे मायनस आय कॅप, मायनस आय कॅप आणि नंतरचं आहे इथं काय के कॅप क्रॉस के कॅप आहे तर ते 0 राहणार आहे म्हणजे पी झेड क्यू झेड इंटू काय 0 वेक्टर राहील 0 वेक्टर इथं वाटलं तर 0 वेक्टर असं कन्सिडर केलं तरी चालेल ते 0 राहणार. दिस इज इक्वल टू काय घेता येईल मग पी एक्स इंटू क्यू वाय इंटू के कॅप इथं मायनस साईन येणार पी एक्स इंटू क्यू झेड इंटू काय जे कॅप इथं मायनस साईन येणार पी वाय इंटू क्यू एक्स इंटू काय आहे के कॅप हे 0 इथं काय प्लस पी वाय इंटू क्यू झेड इंटू आय कॅप हे प्लस पी झेड इंटू क्यू एक्स इंटू जे कॅप हे मायनस होईल पी झेड इंटू क्यू वाय इंटू काय आहे आय कॅप आणि पुढचं 0 होणार. मग काय करता येईल आपल्याला आय कॅप ह्या दोन ठिकाणी ते एका ब्रॅकेटमध्ये घेता येईल. मग दिस इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला पी बार क्रॉस क्यू बार घेतोय आपण therefore दिस इज इक्वल टू काय येणार आय कॅप कॉमन घेतलं तर पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय का आहे पी वाय क्यू झेड, पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय, पी झेड क्यू वाय इंटू काय आहे आय कॅप नंतर जे कॅप आता जे कॅप इथं जे कॅप ह्या दोघांमधलं तर मग काय करता येईल मायनस साईन मी काय करते कॉमन घेते मायनस साईन ह्या दोघांमधून मायनस साईन कॉमन घेतल्यानंतर
ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, हे मायनस साईन कॉमन घेते, तर मग ब्रॅकेटमध्ये हे मायनस होईल आणि हे काय होईल प्लस होईल. मग पी एक्स क्यू झेड इंटू खाली लिहिते पी एक्स क्यू झेड मायनस काय होणार पी झेड क्यू एक्स इंटू काय आहे जे कॅप आणि हे मायनस साईन वाटलं तर मी इथं लिहिते. आणि आता के कॅप इथलं आहे प्लस के कॅपचं कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं पी एक्स क्यू वाय मायनस काय आहे पी वाय क्यू एक्स मायनस पी वाय इंटू क्यू एक्स असं लिहिता आहे ना आपल्याला. आपण काय केलं आय कॅप जे कॅप आणि के कॅप काय केलेलं कॉमन घेतलेलं आणि माझ्या जे कॅपमधून मायनस साईन सुद्धा कॉमन घेतली. दिस कॅन बी रिटर्न ॲज वी कॅन राईट दिस ॲज आय कॅप डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहितो आपण. 10th पर्यंत आपण 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट पाहिलेला आहे, तर आपल्याला हा 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट मिळेल. डिटर्मिनंट ऑफ आय कॅप जे कॅप के कॅप आणि इथं पी एक्स पी वाय पी झेड म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार आहे. मग पी बारचे काय आहे कॉम्पोनंट आहे आय कॅप जे कॅप म्हणजे एक्स वाय आणि झेड कॉम्पोनंट. नंतर क्यू बार वेक्टर त्याचे कॉम्पोनंट करस्पॉन्डिंग क्यू एक्स क्यू वाय आणि क्यू झेड. तर पहा पहिलं मिळते की नाही आपल्याला ते कन्सिडर करू आय कॅप. आता हा कॉलम आणि हा रो सोडून द्यायचा आय कॅप इंटू ह्या दोघांचा प्रॉडक्ट पी वाय क्यू झेड मायनस का आहे पी झेड क्यू वाय नंतर मायनस जे कॅप इंटू इन ब्रॅकेट काय आता हा कॉलम सोडायचा पी एक्स क्यू झेड मायनस का आहे पी झेड क्यू एक्स आणि प्लस के कॅप इंटू का आहे आता हा कॉलम सोडायचा हा डिटर्मिनंट या दोघांचा डिटर्मिनंट घालू. मग काय ना पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स म्हणजे आपण ह्या डिटर्मिनंटने काय करू शकतो वेक्टर प्रॉडक्ट फाइंड आउट करू शकतो. कशाचं पी बार क्रॉस क्यू बार. दिस इज इक्वल टू पी बार वेक्टर का आहे पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप आणि क्यू बार वेक्टर का आहे क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. Then their vector product is equal to determinant of I cap, J cap, K cap. So Px, Py, Pz and Qx, Qy, Qz. मग 3/3 ऑर्डरचा 3 रोज आणि 3 कॉलम 3/3 ऑर्डरचा आपल्याला काय मिळतो डिटर्मिनंट मिळतो. आणि ते सॉल्व करताना कसं घ्यायचं आता इथं आय कॅप मी नंतर लिहिलेलं आहे आय कॅप इंटू हा पहिला रो सोडायचा कारण आय कॅप हा पहिला रो आणि पहिला कॉलम काय. मग राहिलेले जे कॉम्पोनंट आहे समजा हे सोडायचं आहे राहिलेले कॉम्पोनंटचं डिटर्मिनंट पी वाय क्यू झेड मायनस काय पी झेड क्यू वाय नंतरचं काय मायनस जे कॅप घ्यायचं मायनस जे कॅप इंटू मग आता सेकंड कॉलम सोडायचा पहिला रो सोडायचा आहे. मग राहिलेले कॉम्पोनंट आहे त्याचा डिटर्मिनंट कोणते कॉम्पोनंट राहिले पी एक्स पी झेड क्यू एक्स क्यू झेड. मग ह्या दोघांचा प्रॉडक्ट मायनस काय ह्या दोघांचा प्रॉडक्ट आणि प्लस के कॅप आता हा कॉलम सोडायचा प्लस के कॅप इंटू काय येणार ह्या एवढे डिटर्मिनंट या दोघां हे 4 कॉम्पोनंटच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू पी एक्स क्यू वाय मायनस का आहे पी वाय क्यू एक्स. ह्यानुसार आपल्याला काय करता येईल ते फाइंड आउट करता येईल वेक्टर प्रॉडक्ट. आणि नंतरची प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी का आहे समजा पॅरालेलोग्राम आपण कन्सिडर केला आणि पॅरालेलोग्रामच्या ॲडजसंट साईड ज्या आहे तर ते दोन वेक्टर आपण काय करू रिप्रेझेंट करू ॲडजसंट साईड. म्हणजे सपोज हा पॅरालेलोग्राम आहे दिस इज अ पॅरालेलोग्राम आणि हुज ॲडजसंट साईड समजा ओ ए बार हा आणि हा काय आहे ओ बी बार. ओ ए बार रिप्रेझेंट द वेक्टर का आहे पी बार आणि ओ बी बार रिप्रेझेंट द वेक्टर का आहे क्यू बार. आणि आपण याच्यावरती काय टाकू इथून हाईट टाकू परपेंडिक्युलर समजा आता ही एच टाकू एच इज द हाईट आणि इथं दोन्हीमधील अँगल पी बार आणि क्यू बार मधील अँगल किती आहे थीटा आहे. तर का आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट गिव्स द एरिया ऑफ दिस पॅरालेलोग्राम
in which these adjacent sides are represented by these two vectors. adjacent side ने रिप्रेझेंट केलेले आहे ते दोन वेक्टर. मग आता काय येणार आहे आपल्याला काय दाखवायचं एरिया ऑफ दिस पॅरालेलोग्राम इक्वल टू काय मॉड ऑफ p बार क्रॉस q बार हे दाखवायचं आहे. मग एरिया ऑफ पॅरालेलोग्रामचा फॉर्म्युला काय आहे एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इट इज इक्वल टू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे. इट इज इक्वल टू बेस इंटू हाईट. पॅरालेलोग्रामचा एरिया म्हणजे काय मॅग्निट्यूड आपल्याला कन्सिडर करायचं. बेस म्हणजे काय OA बार म्हणजे त्याची मॅग्निट्यूड म्हणजे काय P आणि इंटू हाईट म्हणजे काय आहे H इंटू काय H. मग आता आपण काय करू हा ट्रायंगल कन्सिडर करू. इथं 90 डिग्रीचा अँगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल घेता येईल आणि साइन थिटा इक्वल टू काय घेता येईल साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड आपण काय आहे हायपोटेनस अपोजिट साइड काय आहे H आणि आपण हायपोटेनस म्हणजे काय OB. मग इट इज इक्वल टू H आपण काय येतं OB एवढं येतं आणि देअरफॉर H इक्वल टू काय मिळणार OB इंटू काय साइन थिटा एवढी व्हॅल्यू मिळते. H इक्वल टू OB इंटू साइन थिटा. आपल्याला हाईट किती मिळाली H इक्वल टू काय मिळालेलं आहे OB इंटू साइन थिटा एवढं मिळालेलं आहे. Therefore H इक्वल टू OB इंटू साइन थिटा. OB किती आहे म्हणजे याची मॅग्निट्यूड आहे क्यू बार वेक्टरची मॅग्निट्यूड आपण कसं डिनोट करणार Q ने डिनोट करणार. इट इज इक्वल टू Q इंटू काय साइन थिटा. आणि याच्यामध्ये टाकता येईल आता एरिया ऑफ पॅरालेलोग्राम मध्ये. Therefore एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इट इज इक्वल टू काय आहे P इंटू हाईट म्हणजे H. P इंटू H किती आलेलं आहे Q साइन थिटा इंटू Q साइन थिटा एवढं मिळालं. P इंटू Q इंटू साइन थिटा म्हणजे काय मिळतं आपल्याला P बार क्रॉस Q बार याची मॅग्निट्यूड मिळते. म्हणजे दिस इज इक्वल टू मॉड ऑफ P बार क्रॉस काय आहे Q बार. P बार आणि Q बार मधील काय अँगल थिटा आहे आणि ते दोन्ही वेक्टर म्हणजे काय पॅरालेलोग्रामचे ॲडजसंट साइड आहे. आणि मग ह्या ज्या पॅरालेलोग्राम आहे इट्स एरिया इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट ऑफ दिस टू वेक्टर्स. ह्या दोन्ही वेक्टरचा काय आहे मॅग्निट्यूड आहे त्या वेक्टर प्रॉडक्टचा. ही झाली एक कॅरेक्टरिस्टिक मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर प्रॉडक्ट एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इक्वल टू. आणि ते वेक्टर म्हणजे काय आहे ते आर रिप्रेझेंटेड बाय ॲडजसंट साइड्स ऑफ ए पॅरालेलोग्राम. हे एक्झाम्पल झालं कॅरेक्टरिस्टिक्स झालेले आहेत. तर आता एक एक्झाम्पल आहे वेक्टर प्रॉडक्ट कसं काढायचं आहे ते पाहू. इथं आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपण एक एक्झाम्पल काय करू पाहू. का आहे 2.7 आहे एक्झाम्पल. द अँग्युलर मोमेंटम N बार इक्वल टू का आहे R बार क्रॉस का आहे P बार. हे अँग्युलर मोमेंटम आहे. वेअर R बार इज ए पोझिशन वेक्टर. R बार का आहे पोझिशन वेक्टर आहे अँड P बार इज लिनियर मोमेंटम ऑफ ए बॉडी. P बार लिनियर मोमेंटम आहे आणि R बार का आहे पोझिशन वेक्टर आहे आणि L बार म्हणजे अँग्युलर मोमेंटम आहे. इट इज इक्वल टू काय आहे R बार क्रॉस P बार हे आपल्याला दिलेलं आहे. आणि इफ R बार इक्वल टू R बार काय दिलेलं आहे 4i कॅम प्लस 6j कॅम मायनस का आहे 3k कॅम अँड P बार इक्वल टू P बार दिलेला आहे वेक्टर किती आहे 2i कॅम प्लस 4j कॅम मायनस का आहे 5k कॅम हे वेक्टर आहे. तर फाइंड L बार काढायचा आहे. L बार इक्वल टू काय आहे R बार क्रॉस P बार. हा L बार वेक्टर आहे आणि आपल्याला ते काढायचं आहे. मग काय
डिटर्मिनंटने काढतात, आय कॅप, जे कॅप, के कॅप डिटर्मिनंट व्हॅल्यू. आता आर बारचे कॉम्पोनंट, हा एक्स कॉम्पोनंट, हा वाय कॉम्पोनंट आणि हा झेड कॉम्पोनंट आहे. जसं आपण पी एक्स, पी वाय आणि पी झेड लिहिलं होतं, तर त्याचे कॉम्पोनंट आय कॅप, जे कॅप, के कॅप. इथं किती आहे 4, इथं किती आहे 6, हा किती आहे -3. नंतर क्यू बारचे कॉम्पोनंट लिहिलं होतं आपण, क्यू एक्स, क्यू वाय आणि क्यू झेड. त्यात इथे पी बार वेक्टर आहे. पी बार वेक्टरचे कॉम्पोनंट 2, 4 आणि -5. 2, 4, -5 हे कॉम्पोनंट आहे. आता आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. दिस इज इक्वल टू आय कॅप इंटू, आय कॅप इंटू म्हणजे हा पहिला रो आणि हा पहिला कॉलम सोडून द्यायचा. म्हणजे हे जे कॉम्पोनंट राहिलेले आहेत त्याचं डिटर्मिनंट. मग 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. मग इथं काय, ह्या दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे 6 इंटू किती येणार -5 आणि मायनस ह्या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे किती -3 इंटू किती आहे 4 आणि नंतर मायनस जे कॅप. आता हा मायनस जे कॅप इंटू काय येणार आहे. आता काय करायचा, हा कॉलम सोडायचा, सेकंड कॉलम सोडायचा, पहिला रो सोडायचा आहे. आणि आता कोणते कॉम्पोनंट राहिले 4, -3, 2, -5 हे कॉम्पोनंट राहिले. मग यांचा डिटर्मिनंट मग काय ना 4 इंटू -5, 4 इंटू -5 मायनस काय येणार आहे, इकडे घेते -4 इंटू -5 झालं -2 इंटू -3, 2 इंटू -3, 2 इंटू -3 हे झालं जे कॅपचं कॉम्पोनंटचा. आणि प्लस के कॅप घेतो आपण. मग के कॅप घेतल्यानंतर काय येणार, आता थर्ड कॉलम सोडून द्यायचा, पहिला तर सोडून दिलेला आहे. मग ह्या चारीचं डिटर्मिनंट झालं म्हणजे 2/2 ऑर्डरचं डिटर्मिनंट 4 इंटू 4, 4 इंटू 4 -6 इंटू 2. याने आपल्याला काय करता येईल, यार व्हेक्टर प्रॉडक्ट मिळणार आहे. म्हणजे डिटर्मिनंट व्हॅल्यू आपण काढतोय. मग आय कॅप इंटू हे किती होणार -30, 6 इंटू -5 -30. इथं मायनस इंटू मायनस प्लस होईल आणि 3 इंटू 4 किती 12 मायनस जे कॅप इंटू 4 इंटू -5 -20 आणि इथं मायनस आहे -2 इंटू -3 प्लस 6 येणार आणि प्लस के कॅप इंटू 4 इंटू 4 16 आणि -6 इंटू 2 किती येतं 12 येतं. And therefore L bar equal to it is equal to R bar cross T bar आहे. काय मिळालं आपल्याला -30 प्लस 12 किती मिळणार आहे -18 मिळेल. -18 इंटू काय आहे आय कॅप आहे -18 इंटू आय कॅप 12 आणि 18. हां आणि नंतरचा हा मायनस जे कॅप इथे किती येतं -20 प्लस 6 -14 येतं. म्हणजे किती मिळणार जे कॅप -14 इंटू काय आहे जे कॅप असं आहे आणि प्लस के कॅप 16 -12 किती येतं 4 येतं प्लस 4 येतं आणि इंटू काय आहे के कॅप मायनस इंटू मायनस प्लस होईल -18 आय कॅप प्लस 14 जे कॅप आणि प्लस काय आहे 4 के कॅप. हा काय मिळाला आपल्याला एल बार व्हेक्टर मिळाला म्हणजे अँग्युलर मोमेंटम मिळालेला आहे -18 आय कॅप प्लस 14 जे कॅप प्लस 4 के कॅप. इट इज ए व्हेक्टर. मग हे आपण पाहिलेलं आहे व्हेक्टर प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत आणि नंतर राहिलेले पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.